नमस्कार मित्रांनो, मी ओवी धोपडे स्वप्न करण्यात स्वागत आहे. आज मी आले गंगापूरला दीपा दीदीच्या गावाला. मी दीपा दीदी सोबत रानात चालले रानमेळा काढायला, जांभळा काढायला. चला जाऊया दीपा दीदी सोबत. दीपा दीदी तिकडे माझी वाट बघ. हाय, चला मग जाऊया आपण जांभळं काढायला. बाबा लाडू चल. दीदी किती जण आहेत? आबी दादा, बबलू दादा आणि नाना. चल लवकर. आज खूप ऊन आहे त्याच्यामुळे ओढणी घ्यावीच लागतीये. आणि या साईडला जांभळीची 2 झाडं आहेत. तर आपण आता आय गेस या साईडला चाललोय. आबिदा कुठे? इथे झाडाखाली आता ताडपत्री अंतरली आहे. तर तिथे आता वरतून जे जांभळं आबिदा काढणार ती सगळी त्याच्यावर पडणार आता. आमच्या साईडला पकड. आता अभिदा वरती चढलाय, सो त्याने हेलकवला तर लगेच अलगा जांभळं खाली पडतायत. लाडू बाबू या साईडने पकड. या हे पकड. किती फांदी हलवली की लगेच जांभळं टपाटप खाली पडतात. गाडेकर बोलतो, गंगापूर गाडेकर वाडी. आम्ही रानातली रान जांभळं काढायला आलोय. अत्यंत अशी पौष्टिक जांभळं आमच्या घरच्या शेतीमध्ये भेटतात. त्याचा सगळ्यांनी आनंद घ्यावा, लाभ घ्यावा. काढली ना आम्ही. बाबू हे जर पकड तू झाले. या मग जांभळं खायला. पुणे जिल्ह्याचे जांभळात तरी मोठी जांभळं आहेत, छोटी जांभळं आपल्याला खाली मिळतील. खाली मिळतील. ती खूप अजून टेस्टी असतात. ही जांभळं डायबिटीससाठी चांगली असतात. आतमध्ये कशाला बसली अच्छा इकडे अभिदाला वरतून झाड हलवतं आणि जांभळा टपाटप खाली पडतात. दीदी आहे बघ. काय बघतो काय करतो तुला लागलं या खायला. एकदम टेस्टी, आयुर्वेदिक आणि वर्षातून फक्त एकदा येणारं फळ. याने शरीर एकदम चांगलं खातं आणि आपल्या आरोग्यात चांगलं असतं. हे जे जांभूळ आहे ते वर्षातून एकदा येतं, त्याच्यामुळे माणसाने निदान पाव किलो तरी खाल्लंच पाहिजे. आरोग्यात चांगलं असतं आणि खूप स्वादिष्ट असतं आणि डायबिटीजसाठी तर अतिउत्तम. हाच तर आम्ही दादा जो झाडावर चढलेला आणि जांभळं काढत होता.
हा असतो शख्स. ही पिशवी भरून आम्हाला जांभळ मिळाली आणि जांभळ काढणारी गँग. हाय काय करत चाललोय आम्ही टोटल 8 माणसं जांभळ काढायला गेलो होतो. ते बघा, आम्ही गावाला असलं अशीच मज्जा करतो आणि जांभळ, करवंद, आंबे आणि आवळे पण मिळतात, ते पण खायला जातो. खूप मजा येते. आम्ही गावाला आल्यावर अशीच भटकंती सतत करत असतो. हे आमचं सगळ्यात मोठं लिंबाचं झाड. इथं आम्ही लहानपणी झोपायचो, खेळायचो आणि शेतीला माणसं आल्यावर इथेच आम्ही कायम बसून असायचो आणि सगळ्यांकडे बघायचो. आता एवढी मोठी झाली तरी ह्या लिंबाच्या झाडाकडे बघून अशी लहानपणाची आठवण येते आणि बालपण आठवतं. 1-2 दिवस जरी गावाला आलं तरी पण सगळ्या आठवणी ताज्या होतात. ही आमची गाडेकर वाडी आणि ते पहिलं घर दिसतंय ना, ते आमचंच घर आहे. चला मग आमचं घर दाखवते. दादा बाय. हा आमचा मांडव आणि ते लाडू आणि दादाचं घर आणि तिकडे दिसतंय ते आमचं घर. हा आमचा गुरांचा गोठा. चमकतात पारशील. मला माझं बालपण आठवतं. आम्ही पण अशाच उदाहरण मागायचो. ही सगळी आमची आंब्याची बाग आणि 2 चिकूची झाडं पण आहेत आणि तिथे काय लावलं, लिंबाचं झाड. हे लिंबाचं झाड. ही छोटीशी लिंब तयार झालीत. आता अजून 2-3 महिन्यांनी ही मोठी होतील, खूप मोठी होतील आणि पिवळी पडतील आणि हे झाड पूर्ण भरलेलं असतं. सगळे लिंबच लिंब दिसतात याच्यात. साधारणतः ह्या लिंबांची साईज एवढी मोठी तरी असतेच असते. 1-2 महिन्यांमध्ये हीच लिंब बरीचशी मोठी होतील. चला तुम्हाला आंबे दाखवते. ही सगळे आपलीच आंब्याची झाड आहेत. समर्थ आंबे काढायला गेलाय खाली. हे आंब्याचं झाड छोटं आहे. ओवीने पण 2-3 आंबे काढले. हे बघा आंबे. तो आंबा काढ म्हणते तिला. तू सांग सांग ना, तू सांग ना तुला. इकडे पण तू दाखव दे मोठा ते काढले तो ना घे तुला घे. हे आंब्याचं झाड जरी छोटं असलं तरी याचे आंबे खूप मोठे असतात. बघू शकतात. हे आंब्याची साईज माझ्या हातापेक्षा पण मोठी आहे. बघू शकता. आणि अजून असे खूप सारे आंबे आहेत, खूप आहेत. गावाला ह्या सीझन मध्ये आल्यावर ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायला मिळतो. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गावाला जायचं हे फिक्स असतं. हे आमच्या पाठीमागे दिसतं ते आमचं घर आणि आमचं आता नवीन घर जे बनत आहे त्याचं काम चालू आहे अजून. आणि हा आमचा बबली दादा बघा. आज मी आले दीपादीच्या गावाला. तर दीपादीच्या गावाला आल्यानंतर आम्ही जांभळा काढायला गेलेलो ना. तर त्या जांभळा काढून आल्यानंतर आम्ही एका जागेवर शांत बसलोय. दीपाली तुला गावाला येऊन कसं वाटतंय? खूप छान, खूप छान. मी दीपिका आणि माझे हे 2 भाऊ अभिदादा आणि बबली दादा. आज आम्ही 3 पण भावंड रानात गेलो होतो ओवीला घेऊन आणि तिथं जांभळं काढली. अभिदादा झाडावर चढला होता आणि बबली दादा, मी, ओवी आणि नाना आम्ही सगळ्यांनी ताडपत्री पकडले आणि आम्ही जांभळं सगळी झेलली खाली आणि जवळजवळ अर्धी पिशवी आम्ही जांभळं काढली. नंतर आंब्याच्या झाडाकडे पण नेलं होतं ओवीला. सो ओवीने तिथून आंबे पण तोडले, खूप सारे आंबे तोडले आणि आमचे आंबे कच्चे सुद्धा चांगले लागतात, गोड लागतात. आज आम्ही जी जांभळं काढली ती आरोग्यासाठी चांगली असतात. तसंच आपण मुंबईमध्ये जांभळं घेतो ते 200 रुपये 400 रुपये किलो भावाने मिळतात. पण इथे तीच जांभळं आपण फुकटमध्ये खातो आणि ती पण शिवाय ताजी, टवटवीत आणि नैसर्गिक. माझी ही बाजू सुद्धा निळी आहे. हे रानातून मिळणारं नैसर्गिक फळ आहे. ते आंब्याच्या सीझन मध्ये जांभूळ पण येतं. सो हे फळ म्हणजे माणसांनी पाव किलो तरी खाल्लंच पाहिजे. आरोग्यास एकदम उत्तम असतं आणि डायबिटीसच्या पेशंटसाठी तर चांगलंच असतं.
ब्लड प्रेशर किंवा ब्लडशी रिलेटेड कोणते पण इश्यू असतील त्या लोकांनी हे खाल्लंच पाहिजे. तर आजची जांभूळ काढायला गेलेलो ती व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. आणि रोहित थँक्यू गावाला आल्याबद्दल. रोहित धन्यवाद आज आमच्या गावाला आली, गंगापूर गावाला भेट दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. हे आपलंच गाव आहे. तर हे आपलं गंगापूर मधलं छोटंसं गाव गाडेकरवाडी. आणि तर आज जी आम्ही ही व्हिडिओ काढली ती आमच्या लाईफ टाईम लक्षात राहणार आहे आणि आम्हाला कधी पण लक्षात आलं तर आम्ही ही व्हिडिओ बघू शकतो. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आज मला पण चांगलं वाटलं दीपा दीदीच्या गावाला येऊन. दीपा दीदी, अभि दादा आणि बबलू दादा या तिघांसोबत मला रानात जाऊन खूप मजा आली. अशाच एक पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय.